एक माणूस ज्याने रशियाला पुन्हा जगाच्या नकाशावर मोठे स्थान मिळवून दिलं। काही त्याला नायक म्हणतात तर काही त्याला खलनायक समजतात, पण खरा कोण आहे हा व्लादिमीर पुतिन। त्याच्या आयुष्यातील रहस्यमय गोष्टी, त्याची सत्ता आणि त्याचे निर्णय यामागील कहाणी आज आपण उलगडणार आहोत। व्लादिमीर पुतिन हे नाव उच्चारताच तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? एक कठोर गंभीर चेहरा, रशियाच्या सत्तेचा केंद्रबिंदू, की जुडो करताना दिसणारा एक माणूस। पण पुतिन यांचे आयुष्य फक्त सत्तेच्या गेमपुरते मर्यादित नाही। हा एका सामान्य मुलापासून ते जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक बनण्याचा प्रवास आहे। चला त्यांच्या आयुष्याच्या कहाणीला सुरुवात करूया। 7 ऑक्टोबर 1952 लेनिनग्राड म्हणजेच आत्ताचे सेंट पीटर्सबर्ग। व्लादिमिरोविच पुतिन यांचा जन्म झाला। त्यांचे कुटुंब अगदी साधे होते। वडील व्लादिमीर स्पिराडोनोविच सोव्हिएत नौदलात काम करायचे, तर आई मारिया कारखान्यात कामगार होत्या। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला खूप कष्ट सहन करावे लागले। वडील युद्धात जखमी झाले, तर आजीची जर्मन सैनिकांनी हत्या केली। अशा कठीण परिस्थितीत पुतिन यांचं बालपण गेलं। पुतिन लहानपणापासूनच खोडकर आणि धाडसी होते। त्यांना जुडो आणि सांबो या मार्शल आर्ट्समध्ये खूप रस होता। वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी जुडो शिकायला सुरुवात केली आणि या खेळाने त्यांना शिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठा दिली। पण तुम्हाला माहिती आहे का, पुतिन यांना लहानपणी वकिली करायची होती। त्यांनी लेनिनग्राड स्टेट युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी देखील मिळवली, पण नशिबाने त्यांना थेट KGB म्हणजेच सोव्हिएत युनियनच्या गुप्तचर संस्थेत नेलं। KGB मध्ये पुतिन यांनी तब्बल 16 वर्ष काम केलं। 1980च्या दशकात ते पूर्व जर्मनीत तैनात होते। तिथे त्यांनी गुप्त माहिती गोळा करण्याचे काम केले। पण 1991 मध्ये सोव्हिएत युनियन कोसळले आणि पुतिन यांचे आयुष्य पुन्हा एकदा बदलले। त्यांनी KGB सोडली आणि सेंट पीटर्सबर्गमधील स्थानिक सरकारात काम सुरू केले। तिथे ते उपमहापौर झाले आणि त्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता दाखवली। 1996 मध्ये पुतिन मॉस्कोला गेले आणि राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या प्रशासनात ते सामील झाले। आणि मग 1999 मध्ये एक अनपेक्षित घटना घडली। बोरिस येल्त्सिन यांनी अचानक राजीनामा दिला आणि पुतिन यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष बनवले गेले। 2000 मध्ये ते अधिकृतपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले। पण मित्रांनो, हा प्रवास सोपा नव्हता। त्यावेळी रशिया दहशतवाद, आर्थिक संकट आणि चीनच्या युद्धाने त्रस्त होता। पुतिन यांनी कठोर पावले उचलली। त्यांनी चीनचे युद्ध संपवले आणि रशियात कायदा सुव्यवस्था पुनर्स्थापित केली। त्यांच्या नेतृत्वाखाली रशियन अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली। तेल आणि गॅसच्या निर्यातीमुळे रशियाला मोठा फायदा झाला। 2000 ते 2008 या काळात रशियाने सकल राष्ट्रीय उत्पन्न 72% वाढलं आणि गरिबी 50% कमी झाली। पुतिन यांनी रशियाला स्थैर्य दिलं, पण याच काळात त्यांच्यावर टीकाही होऊ लागली। पुतिन यांचे यश आणि वाद हे जणू एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्यांनी रशियाला स्थैर्य दिलं, पण स्वातंत्र्यावरती मर्यादा आल्या। माध्यमांवर नियंत्रण, विरोधकांचा आवाज दाबणे आणि निवडणुकांमधील गैरप्रकार यामुळे त्यांच्यावरती बोटे उठली। 2014 मध्ये क्रिमियाला रशियात सामील करून घेण्याच्या निर्णयाने त्यांना रशियात हिरो बनवले, पण पाश्चिमात्य देशांनी त्यांच्यावर कठोर निर्बंध लादले। आणि मग आला 2022 युक्रेनवर आक्रमणाचा निर्णय। हा पुतिन यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वाद ठरला। या निर्णयामुळे रशियाला जागतिक स्तरावर टीकेला सामोरं जावं लागलं। पुतिन यांचा दावा आहे की त्यांनी रशियाच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचललं, पण युक्रेन युद्धाने त्यांना काहींच्या नजरेत खलनायक बनवलं, तर काहींना ते रशियाचे रक्षक वाटतात। तुम्हाला काय वाटतं? पुतिन यांचे व्यक्तिमत्व ही खूप रंजक आहे। ते जुडो ब्लॅक बेल्ट धारक आहेत, घोडेस्वारी करतात आणि पोलर बेअर सोबत पोहायला गेलेले फोटो तुम्ही पाहिले असतीलच। पण यामागे एक रणनीती आहे, रशियन जनतेत एक शक्तिशाली नेत्याची प्रतिमा निर्माण करणे। पुतिन यांनी रशियाला पुन्हा एक महासत्ता बनवले, पण त्यासाठी त्यांनी काही किमतीही मोजल्या। पुतिन यांचा वारसा काय आहे? त्यांनी रशियाला एकजूट केले आणि पाश्चिमात्य देशांच्या दबावाला तोंड दिले, असं त्यांचे समर्थक म्हणतात। पण टीकाकारांचं म्हणणं आहे की त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला। आज पुतिन 72 वर्षांचे आहेत, पण त्यांची सत्तेवरची पकड अजूनही मजबूत आहे। रशियन राज्यघटनेत बदल करून त्यांनी 2036 पर्यंत सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा केला आहे। पण प्रश्न असा आहे की पुतिन यांच्यानंतर रशिया कुठे जाईल? मित्रांनो, व्लादिमीर पुतिन यांचं आयुष्य एक रहस्यमय आणि थरारक प्रवास आहे। त्यांचे निर्णय, त्यांचे यश आणि त्यांचे वाद यांनी जगाला खूप काही शिकवले आहे। तुम्हाला काय वाटतं? पुतिन हे नायक आहेत की खलनायक? खाली कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.